पुन्हा एकदा सिद्ध केले बकासूरनं की या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला खरंच आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे तर आहेच. काय पळाला बकासूर. सेमी क्रमांक 4मध्ये बकासूरने निकाल जो आहे तो घेतलेला आहे पब्लिकने गाडी पळून. आणि मी सेमीचे निकाल तुम्हाला आता 4पर्यंत सांगणार आहे, पुढचे निकाल सांगणार नाही आहे कारण की आमचा आता गावचा छबिना जो आहे तो निघणार आहे. आणि आता बकासूर छबिना म्हणजे ती पालखी निघते ना देवाची, ती निघणार आहे. आता मी तिकडे जाणार आहे. तत्पूर्वी म्हटलं जरा व्हिडिओ करावा. आणि बकासूरने आणि त्या सर्जाने सेमी काढलेला आहे. काय गाडी पळली, डोळ्याचं पारणंच फेडलं, गाडी पब्लिकनं लागली. मी वारंवार सांगतोय बकासूर उजव्या बाजूला ज्यावेळेस तुम्ही गटाला झुपता बकासूरला त्यावेळेस बकासूरला सेमीला कधीही डाव्या खांदी टाकत जावा. बकासूर चांगला पळतो आणि आजचा अनुभव नाही, खूप दिवसाचा अनुभव आहे माझा. आणि बघितलं काय निकाल तुमच्या समोर आलेला आहे. डोळ्याचं पारणं फेडलं बाक्यानं. आणि चला सेमी क्रमांक 1पासून ते 1 ते 4चे सेमीचे निकाल सांगतो. सेमी क्रमांक 1मध्ये आपल्याला पळताना दिसला तास क्रमांक 4 म्हणजे सेमीफायनल 1चा निकाल घेतोय. तास क्रमांक 4वरून पळाला रायगावकरांचा वजीर आणि त्याच्यासोबत पळाला कापिलकरांचा सरदार आणि वजीर. ही गाडी सेमीसाठी पात्र केली आकाश ड्रायव्हर यांनी. आणि ही गाडी खूप चांगली पळाली, सुंदर अशी गाडी पळाली. गाडी सेमीसाठी पात्र. तेच सेमीमध्ये क्वार्टर फायनलला गाडी उतरलेली आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी कालेकरांचा रुद्रा आणि कालेकरांचा टाग्या. ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि सेमी त्या 1मध्ये जी गाडी मेगा फायनलसाठी पात्र झालेली आहे तास क्रमांक 6वरून धावलेली गाडी कासेगावकरांचा नाग्या आणि दबंग. या तिन्ही गाड्या ज्या आहेत त्या आजच्या मैदानामध्ये गुलालास पात्र ठरलेल्या आहेत. एक फायनलसाठी पात्र ठरली, एक क्वार्टर फायनलसाठी आणि एक मेगासाठी. तिन्ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक 2मध्ये सुंदर अशी लढत झाली. आपला महाराज होता बकासूरच्या दावणीतला, परंतु गोरगरिबाची नंदीसुद्धा उजेडामध्ये आली पाहिजे. आपलं एकच हेतू आहे की गोरगरिबाची नंदीसुद्धा उजेडामध्ये आली पाहिजेत. सेमी क्रमांक 2मध्ये तास क्रमांक 3वरून एक गरिबाची नंदी जी आहे ती खूप दिवसानंतर उजेडात आणले. 3 वर्ष झालं गुलाल नव्हता, परंतु आज जो आहे तो गुलाल त्यांना मिळालेला आहे. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी म्हणजे फायनलसाठी पात्र झालेली आहे. छोटा राणा आणि रामा घरचा साज आपल्याला पळताना दिसलेला आहे. सेमी क्रमांक 2मध्ये क्वार्टर फायनलसाठी गाडी पळालेली आहे. संभा आबा काले यांचा सुंदर आणि सरकार घरचा साज पळाला. आणि मेगा फायनलसाठी गाडी पात्र झालेली गाडी पब्लिकने लागली तास क्रमांक 1वरून. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरच्या धावणीचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करतोय असा हा महाराज. आणि महाराजसोबत पळाला रेठरेकरांचा म्हणजेच आपले आनंदप्पा त्यांचा जो राजा आहे तो रेठरेकरांचा. ती जोडी पळाली. गाडीनं क्वार्टर फायनलला निकाल घेतला असता, परंतु थोडी गाडीची पब्लिक नव्हती. थोडंसं एक इंच अंतरानं गाडीचा पराभव झाला. परंतु असं मेगा फायनलसाठी म्हणजे गुलाल जो आहे तो महाराजांनी मिळवलेला आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. महाराज खूप चांगला लढला. सेमी क्रमांक 3चा निकाल घेतोय. तास क्रमांक 3वरून धावलेली गाडी घरचा साज पळाला बक्या आणि माणिक. ही गाडी जोडी जी आहे ती फायनलसाठी पात्र. खूप साऱ्या शुभेच्छा. त्याच सेमीमध्ये तास क्रमांक 2वरून गाडी क्वार्टर फायनलसाठी पात्र करंट आणि एकनाथ. ही गाडी सेमीसाठी पात्र म्हणजेच क्वार्टर फायनलसाठी पात्र या सेमीमध्ये गाडी पळाली. आणि सेमी क्रमांक 3मध्ये जी क्वार्टर फायनलसाठी गाडी सांगितली तुम्हाला, आता मेगा फायनलसाठी गाडी जी पात्र झाली 2 गाड्या ज्या आहेत सामना निकाल देण्यात आलेला आहे. सोन्या आणि लकी आणि रॉकी आणि सुंदर या दोन्ही गाड्यांना मेगा फायनलसाठी सामना निकाल देण्यात आलेला आहे. आणि सेमी क्रमांक 4मध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील देव पळाला बकासूर. आणि बकासूरने दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला की तो ज्या ठिकाणी पळतो त्या ठिकाणी इतिहास करतोच, नवीन नंदी उजेडामध्ये आणतोच. आणि आज एक नवीन नंदी कुणालाच माहीत नव्हतं हा सर्जा कुठला आहे. हा सर्जा सगळ्यांना माहीत आहे विंगकरांचा होता, परंतु आज प्रथमच बकासूरसोबत पळाला. आणि तो सुद्धा चांगला पळाला, दोन्ही खांदी पळाला बरं का. वाटतं एवढी सोपी गोष्ट नाही. बकासूरसोबत पळणारी नंदी असेच पळत नाहीत, ते सुद्धा त्याला क्वालिफाय व्हावं लागतं. म्हणजे त्यांनासुद्धा परीक्षा द्याव्या लागतात की बाबांनो कसा पळतोय. त्याचे व्हिडिओज आहेत ते मामांना दाखवले जातात की बाबांनो हा दोन्ही खांदी पळतोय. तेव्हाच बकासूरसोबत जो आहे तो नंदी घातला जातो. नाहीतर उगीच काही नंदी घालून चालत नाही. तसं मामा मी सुद्धा एक हुशार आहे, सगळ्यांना माहिती आहे की बकासूरसोबत चांगला नंदी पाळणार असेल तरच घालतात. उगीच माणसं परत नावं ठेवायला नको कुठला नंदी घातला काय घातला. परंतु असो हा सर्जा जो आहे तो विंग करायचा काय गाडी पळाली मित्रांनो. खरं डोळ्याचं पारणं फेडलं या गाडीनं सुद्धा. बकासूरनं पब्लिकनं शेमी काढणं जोक नव्हतं. त्या बैलानं तो बैल पब्लिकनं घातला, बकासूर आतला घातला. ही जोडी आज गुलाल मिळवला. जरी फायनलला नाराजगी कुणी व्यक्त करू नका, जरी गाडीचा कितवा नंबर येऊ द्या, परंतु ही गाडी आज चांगली पळाली. 100% हा सर्जा जो आहे तो उजेडामध्ये आणला आहे बकासूरने. बकासूर आणि बकासूर.